परमेश्वर आमच्याशी आमच्या पापांप्रमाणे वागत नाही आणि आमच्या अधर्मानुसार प्रतिफळ देत नाही. रविवार 11 जानेवारी 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी निवडलेला वचन हा प्रेषित पौल याचे दुसरे करिंथकरांस पत्र अध्याय 4 पद 7 मधून आहे. परंतु हा खजिना आम्ही मातीच्या भांड्यात ठेवलेला आहे, जेणेकरून ही अतुलनीय शक्ती देवाची आहे, आमची नाही, हे सर्वांना स्पष्ट व्हावे. प्रिय बंधुभगिनींनो, शुभ सकाळ. आपण जे काही आहोत ते केवळ त्याच्या कृपेने, त्याच्या दयेने, त्याच्या तारणाने आणि आपल्या अंतःकरणातील त्याच्या प्रकाशाने आहोत, आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने वा गुणांनी नाही. म्हणून चला या वचनावर मनापासून ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचा विषय आहे आपल्याबद्दल काही नाही. पौल करिंथकरांशी सुवार्तेच्या प्रकाशाविषयी बोलतो. तो सांगतो, येशू ख्रिस्त आणि त्याच्या प्रकाशाने या जगातील सर्व अंधकार कसा वितविला आणि मानवाला तारणाचा मार्ग कसा दिला. ख्रिस्ताच्या जीवनाने आणि बलिदानाने आपल्याला उद्धार प्राप्त करून दिला आहे. आपले कार्य म्हणजे या देवाच्या अतुलनीय शक्तीला, जी आपल्या आत कार्य करते, तिचे वाहक होणे, तिचे साक्षीदार होणे. आपण मातीच्या भांड्यांसारखे नाजूक आणि क्षुल्लक आहोत, तरीही देवाने आपल्या आत अमूल्य खजिना ठेवला आहे, सुवार्तेचे सत्य, प्रकाश, वचन. आपण या खजिन्याचे केवळ वाहक आहोत, त्याचे सृजन करते नाही. म्हणून संपूर्ण गौरव, स्तुती आणि मान हा देवाच्या शक्तीला, येशू ख्रिस्ताच्या तेजाला आणि सत्याच्या प्रकाशाला असावा. प्रिय जनहो, परमेश्वराने आपली निवड केली आहे. आपण अजून पापात असताना देखील त्याने आपल्यावर प्रेम केले आणि आपल्या जीवनाचा बलिदान दिला. त्याच्या कृपेने आपण सुवार्तेचे सेवक झालो आहोत. आपल्यामधून काहीच सामर्थ्य नाही, आपण केवळ त्याचे साधन आहोत, त्याचे कार्य पार पाडणारे पात्र. म्हणून या सकाळी आपण लक्षात ठेवूया, हे आपल्याबद्दल काही नाही, सर्व काही परमेश्वराबद्दल आहे. प्रार्थना. दयाळू आणि कृपाळू परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या अनंत कृपेचे, प्रेमाचे आणि तारणाचे मनःपूर्वक आभार मानतो. तू आम्हाला तुझी सेवा करण्याचे सौभाग्य दिलेस, यासाठी आम्ही तुझे स्तवन करतो. तुझे नाव उंचावतो आणि तुझ्या तेजाला सर्व महिमा अर्पण करतो. ही प्रार्थना आम्ही ख्रिस्त येशूच्या पवित्र नावाने करीत आहोत. आमेन.